2007 ते 2012 आपण नगरसेवक म्हणून या प्रभागाचं प्रतिनिधित्व केले. मला सांगा की आज आम्ही एस के बापू, थोडक्यात शांताराम बापू यांना पाहतो, पण हे शांताराम बापूंनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात कधी केली? तसं पाहिलं तर माझं तळवडं गाव हे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, या दोन्ही संतांच्या मध्यवर्ती असलेलं हे गाव आणि संतांच्या या पदस्पर्शानं पुणित झालेलं हे गाव. आणि तळवडे गावाची पार्श्वभूमी जर पाहिली तर भैरवनाथ महाराज असतील, हनुमान मंदिर असेल. खरं तर नाथ महाराजांच्या ह्या कृपा आशीर्वादानं आम्ही त्या परिसरात माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यानंतर सातत्यानं वडील नोकरी करत असताना आईने शेती करून वडिलांना चांगल्या प्रकारे हातभार लावला. आणि मी कॉलेज जीवनाच्या कालावधीमध्ये संगवी केसरी महाविद्यालयामध्ये असताना खरं तर जनरल सेक्रेटरी म्हणून मला खऱ्या अर्थानं राजकारणाची, समाजकारणाची आवड निर्माण झाली. आणि त्या परिसरामध्ये संगवी केसरी महाविद्यालयामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून मी काम केलं. त्यानंतर मी सातत्यानं 1997 साली तळवडं गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झालं. आणि समाविष्ट झाल्यानंतर 1999मध्ये खरं तर त्या 97ला समाविष्ट झाल्यानंतर काँग्रेसमध्ये काम केलं. नंतर 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम केलं. 2002 साली भालेकर कुटुंबियांमध्ये मी खऱ्या अर्थानं निवडणूक लढवली. आणि निवडणूक लढवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 3-4 भालेकर एकत्रितपणे निवडणुकीला उभं राहिल्यामुळं चिखली आणि तळवड्याचा प्रभाग एकच होता. चिखलीमधील प्रतिनिधी विजयी झाला आणि आम्हाला खऱ्या अर्थानं पराभव पत्करावा लागला. आणि तो पराभव खऱ्या अर्थानं आमच्या तळवडे गावाच्या जिवारी लागला. आम्हालाही त्याचं खूप मोठी सल निर्माण झाली. आणि खऱ्या अर्थानं मी अतिशय तळमळीने काम करत असताना त्यामुळे माझे अनेक सहकारी असतील, मग महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या अनेक लाभार्थी योजना असतील, मुलींना सायकल वाटप असतील, विधवांना अनुदान असेल, त्याचप्रमाणे शिवणयंत्र वाटप असेल, ह्या ज्या लाभार्थी अनेक योजना आहेत, या योजना सातत्यानं मी 1997 पासून जवळपास 2007 सालापर्यंत सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि त्या लाभार्थी योजना राबवण्याचं काम केलं.